नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? मजेत ना? आज आपण गुलाबजामुनची रेसिपी बघणार आहोत. तर हा घरी बनवलेला आपला खवा आहे. हा अंदाजे 200 ग्राम आहे. तरी पण मी या वाटीने मोजून बघितला तर तो 2 वाट्या आपला खवा आहे आणि ही पाव वाटी मैदा आपण घेतोय आणि हा मैदा याच्यामध्ये मिक्स करू आणि याचा छान असा आपण मळून घेऊ आणि त्याचा एक गोळा तयार करू. तर हा खवा घरी एकदम छान बनला आहे. याच्यामध्ये तूप जास्त सुटतं. तर थोडंसं जरा तुम्हाला असं वाटलं की आपलं बाइंडिंग होत नाही किंवा गोळा तयार होत नाही, तर 1-2 चमचा तुम्ही मैदा ॲड करू शकता. फक्त जास्त करू नका. याच्यामध्ये आपलं बेकिंग पावडर टाकायचं राहिलं होतं. तर आपण याच्यामध्ये पाव चमचा बेकिंग पावडर घालतोय. तर बेकिंग पावडरमुळं आपले जामून एकदम छान फुलतील आणि घरच्या खव्याचे आपण जामून बनवतो तर त्याची चव वेगळीच असते. आपण रेडीमेड चे पावडर आणतो आणि त्याची जामून बनवतो. ते त्याची टेस्ट आणि आपण घरी बनवलेल्या खव्याची जामून याची टेस्ट खूप वेगळी आणि एकदम छान लागते. एकदम चवदार अशी आपले जामून तयार होतात. तर ही जर तुम्हाला खव्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आपण स्पेशल खव्याची एक रेसिपी आपल्या चॅनलला ॲड करू. तर आता आपण हा गोळा तयार करून घेतला आहे. तर याला छान मळून घेऊ आपण. मळल्यामुळे त्याचा सॉफ्टनेस अजून वाढेल आणि आपले जामून एकदम छान असे सॉफ्ट तयार होतील. छान असं मळून घ्यायचं. त्याला तूप, तेल किंवा दूध काहीच लावायची गरज पडत नाही, कारण खवा ओलसर असतो आणि त्याच्यामध्ये तूप सुटलेलंच असतं ऑलरेडी. तर आपण आता याला 10 मिनटं असं झाकून ठेवू या गोळ्याला छान आणि 10 मिनटं त्याला मुरत ठेवू. तर आपण आता हे झाकून ठेवलं आहे. आपण बाजूला आता 10 मिनटं झाली आहेत. आता 10 मिनटानंतर आपण हे चे छान छोटे-छोटे गोळे बनवून घेऊ आणि त्याचबरोबर आपण साईडला पाक पण बनवायला घेणार आहोत. तर आधी आपण गोळे बनवून घेऊ. तर असे छोटे-छोटे गोळे बनवा. तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही गोळे बनवू शकता, छोटे-मोठे. तर आपण आता हे असे छान छोटे-छोटे गोळे बनवून घेऊ आणि मी या सर्व गोळे बनवून ते जामून बनवून घेते, गोल-गोल असे आणि तुम्हाला दाखवते. तर असं थोडंसं प्रेस करून जर जामून बनवला तर तो त्याला क्रॅक जात नाही आणि तो एकदम छान बनतो आणि आपल्या तेलातही फुटत नाही. म्हणून जामून बनवताना थोडं प्रेस करायचं आणि मग त्याला गोल आकार असा द्यायचा. तर तुम्ही जामून तेलातही तळू शकता, तुपातही तळू शकता. तर आपण आता हे सर्व जामून तयार करून घेतले. तर आपल्या या 200 ग्राम खव्यामध्ये 30 जामून जवळपास झाले आहेत. आपण आता हे बघा, याला एकही क्रॅक गेलेला नाही आहे. एकदम छान असे आपले जामून तयार झाले आणि घरच्या खव्याचे असल्यामुळं त्याला असं थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि याची चव एकदम छान लागते. तर आपण साईडला आता पाक बनवायला घेऊ. तर आपण 3 वाट्या मोजून साखर घेतली आहे. जर प्रमाणात घेतलं तर पाक आपला बिघडत नाही. आता 3 वाट्या साखर घेतली आहे, तर आपल्याला 3 वाट्याच पाणी तिच्यामध्ये घालायचं आहे. हे जर प्रमाण लक्षात ठेवलं तर तुमचा गुलाबजामुनचा पाक बिघडणार नाही. 3 वाट्या साखरला 3 वाटीच पाणी घालायचं. पाक एकदम छान तयार होतो. तर आता आपण हे पाणी मोजून घेतलं आहे. आता गॅस सुरू करू आणि आपला पाक बनवायला ठेवू बाजूला. तर आता हे पाक होईपर्यंत आपण साईडला जामून तळायला घेऊ. तर आपण तेल गरम करायला ठेवलं होतं. मी मंद गॅसवरच ठेवलं होतं, मीडियम फ्लेमवर. आता त्याला मंद गॅस करून घेऊन आपण त्याच्यामध्ये जामून सोडू. कारण जामून हे कधीच उकळत्या तेलात टाकत नाहीत, कारण उकळत्या तेलात जर जामून टाकले तर ते करपून जातात. त्याचा कलर लगेच चेंज होतो, पण आतमध्ये कच्चे राहतात. तर मीडियम फ्लेमवर पहिले तेल तापून घ्या आणि मंद गॅसवर त्याला हळूहळू आपण तळत राहायचे. म्हणजे त्याने काय होईल की आतून छान असे जामून शिजून जातील आणि ते कच्चे राहणार नाहीत आणि तळले जातील आणि त्याला कलरही खूप छान येईल. तर सारखं त्याला तेलामध्ये हलवत राहायचं, म्हणजे सर्व बाजूनी आपले जामून व्यवस्थित शेकले जातात.
तळले जातात आणि त्याला कलरही छान येतो. तर बघा आता आपल्या जामुनचा कलर बदलला आहे. आपण थोडा वेळ असेच हलवत राहू आणि त्याचा कलर छान आल्यानंतर आपण त्याला बाहेर काढू. मैत्रिणींनो, तुम्हाला जर ही आपली गुलाबजामुनची रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आता नवरात्र येते, त्याच्यासाठी मी स्पेशल तुमच्यासाठी छान अशी गुलाबजामुनची रेसिपी घेऊन आली आहे आणि ती पण घरच्या खव्याची. नवरात्रात आपल्याला देवीला नैवेद्य दाखवायचा असतो आणि काहीतरी गोड बनवायचं असतं. घरचं सात्विक असं बनवायचं असतं. म्हणून आपण आता ही रेसिपी आज आपल्या चॅनलला टाकतो आहे. तर आपले जामून छान असे गोल्डन ब्राऊन कलरमध्ये, डार्क ब्राऊन कलरमध्ये छान असे तळून झालेत. आता हे सर्व जामून आपण तळून घेऊ आणि नंतर पाक बाजूला ठेवला आहे तो झाला का, झाला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला हे जामून टाकायचे आहेत. मैत्रिणींनो, त्याचबरोबर तुम्हाला एक धन्यवाद देते की तुम्ही आपल्या चॅनलचे जे रेसिपी बघतायत आणि आपल्या चॅनलला लाईक करतायत, सबस्क्राईब करतायत. त्याच्याबद्दल बाबतीत मी तुमचे आभार मानते आहे आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. जास्तीत जास्त आपलं चॅनल शेअर करत राहा, लाईक करत राहा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. आपण अजून नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ. तर आता आपला पाक आपण चेक करतो आहे, पण पाक अजून झाला नाही. आपण त्याला 5 मिनटं असंच होऊ देऊ. त्याचबरोबर तुम्हाला जर अजून वेगळ्या रेसिपी हव्या असतील आपल्या चॅनलवर तर तुम्ही मला तसं कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण नवीन नवीन रेसिपी घेऊन येऊ. जास्तीत जास्त पौष्टिक आणि घरच्या याने बनवता येईल असा माझा प्रयत्न असतो आणि त्या घरच्या मापाचं मी जास्त प्रयोग करते कारण आपल्या घरामध्ये आपण जास्तीत जास्त वाटीचा उपयोग करूनच मापं घेत असतो. 1 कप, अर्धा कप हे मेजरमेंट घरामध्ये नाही जास्त यूज होत. तर माझा प्रयत्न असतो की मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करते. आपल्या वाटीचं माप असतं, त्या वाटीच्या मापामध्ये काय होतं की गृहिणींना इझी जातं समजायला आणि किती प्रमाण घेतलं, किती नाही घेतलं ते लगेच समजतं. पण कपचं मेजरमेंट असलं तर ते कप सगळ्यांकडेच अवेलेबल नसतात. पण वाटी सगळ्यांच्या घरात अवेलेबल असते. म्हणून सोप्यात सोपं सांगण्याचा माझा प्रयत्न असतो. तर हा प्रयत्न तुम्हाला समजेल नक्कीच. आता बघा आपले जामून तयार झाले छान. आता एकदम मस्त आपण याच्यामध्ये डीप करायला ठेवले होते. 15 ते 20 मिनटं ते आता मुरले आहेत. तर आपला जामून किती सॉफ्ट आणि रसरशीत झाला मी तुम्हाला दाखवते. एकदम छान असा कट केल्याबरोबर असं सॉफ्ट असलेली तो कट होतो आहे. थोडंसं लाईटचा इफेक्ट तुम्हाला जाणवत असेल, पण ते फ्लॅश बंद झाला आहे त्याच्यामुळं थोडंसं लाईटचा इफेक्ट होईल. पण आपला जामून एकदम छान रसरशीत आणि सॉफ्ट झाला आहे. बघू शकता, तुम्हाला दिसत असेल त्याच्यामध्ये एकदम डीपमध्ये पण पाक असा छान मुरला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा. बाय. भेटूया नेक्स्ट